जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रियांनो, सकाळच्या प्रार्थनेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. देवबाप आपल्या परिवाराला व आपल्याला अधिक आणि अधिक आशीर्वादित करो. ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं, शेअर केलं, लाईक केलं, त्या सर्वांना देवबाप आशीर्वादित करो आणि देवाचं वचन प्रत्येकापर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करता त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे. सकाळच्या प्रार्थनेमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण प्रार्थनेची सुरुवात करत असताना आपण सुरुवातीची प्रार्थना करू. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देव बापा. पुन्हा एकदा आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहोत. प्रभू, सकाळची वेळ तू आशीर्वादित केलीस त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. प्रभू, आजचा हा नवीन दिवस तू आमच्या प्रत्येकाच्या आयुष्यात जोडलास त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. प्रभू, तू स्वर्गामध्ये सिंहासनारूढ आहे. प्रभू, तुझे नेत्र आमच्याकडे लागलेले आहेत. तुझे नेत्र रात्रंदिवस आम्हाला पारखतात आणि प्रभू, आम्ही तुझ्याशी विश्वासू आहोत की नाही हे सर्व काही तुला ठाऊक आहे. परंतु प्रभू, तुझी दया, तुझी कृपा, तुझं प्रेम आमच्या प्रत्येकावरती आहे. त्याबद्दल आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहोत. या सकाळच्या समय तू प्रभू आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे. सर्व प्रकारचे वाईट विचार, सैतानी हल्ले, सर्व वाईट गोष्टी यापासून प्रभू तू आमचं रक्षण केलंस त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. तुझ्या पवित्र गोष्टी आमच्या जीवनामध्ये उतरून येऊ दे. हो पित्या परमेश्वरा, तुझा अभिषेक आमच्या जीवनामध्ये उतरून दे. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देव बापा. या सकाळच्या समय आमचं जीवन तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करीत आहोत. हे देवा, आज या सकाळच्या समय आम्ही आमचं जीवन तुला देत आहोत त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. होय प्रिय प्रभूजी, या सकाळच्या प्रार्थनेमध्ये आम्ही तुझं स्वागत करत आहोत. हे देवा, या सकाळच्या समय ज्या शास्त्र भागातून मी बोलणार आहे प्रभू, त्या वचनामधून बोलणार आहे. तू मला सहाय्य कर. तुझ्या आत्मेने, तुझ्या सामर्थ्याने तू भर. तुझा अभिषेक माझ्यावरती उतरून दे. तुझं पवित्र सामर्थ्य माझ्यावरती उतरून दे. आणि प्रिय प्रभू, ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव दे. प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन, 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 आमेन. प्रियांनो, यावेळेस आपण गीत गाऊया आणि देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. तू बोलाविले सेवा करा, या गीत गाऊन आपण देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. तू बोलाविले सेवा कराया, प्रभू आलो आनंदे. तरी विश्वासे तुझ जवळी मज नित्य राहू दे. मज जोडे प्रभू तुझशी तव कृसा दाऊनी. मज घेई तव कुशीशे प्रभु घेई ओढणी. तव सेवेला क्षम व्हावेसे करी ख्रिस्ता कृपेने. तव इच्छेला वश सर्वदा स्थिर व्हावे याशेने. मज जोडे प्रभु तुझशी तव कृसा दाऊनी. मज घेई तव कुशीशे प्रभु घेई ओढणी. क्षणभरी तुझ जवळी कशी शांती मनाशी. किती मागणी प्रीती भाषणे अशी मित्र मित्राशी. मज जोडे प्रभु तुझशी तव कृसा
दाऊनी मज घेई तव कुशिशे प्रभु घेई ओढोनी तरी संपत्ती तव प्रीतीची इयलोकी कळेना भरती तैशी सदानंदाची न मिळे सर्वाविना मज जोडे प्रभु तुझशी तव कृसा दाऊनी मज घेई तव कुशिशे प्रभु घेई ओढोनी. देवबाप या गीताद्वारे तुम्हाला मला आशीर्वादित करो. प्रियानो, या सकाळच्या समयी देवाने आम्हा प्रत्येकाला त्याच्या सेवेसाठी बोलवलेलं आहे आणि म्हणून आपण त्याच्या नावाला धन्यवाद देऊया. प्रियानो, या जगातील सर्व गोष्टी देवाला वैराचे आहे. जो जगाशी मैत्री करतो तो देवाच्या बरोबर वैर करतो आणि जो देवाबरोबर मैत्री जोडतो तो जगाशी वैराचा होतो. म्हणून प्रियानो, आम्ही जास्तीत जास्त परमेश्वराच्या सर्व गोष्टींना प्राधान्य दिलं पाहिजे. देवाच्या गोष्टींना आम्ही प्राधान्य दिलं पाहिजे. आमच्या जीवनामध्ये जेव्हा आम्ही जगी गोष्टींमध्ये प्राधान्य देतो त्यावेळेस प्रियानो आमच्या जीवनामध्ये सक्सेस ही गोष्ट कमी प्रमाणात दिसून येते, कारण आम्ही जगातल्या गोष्टींच्या पाठीमाग धावत असतो. परंतु जर आम्ही परमेश्वराच्या मागे जर धावत असतो तर प्रियानो, परमेश्वर आम्हा प्रत्येकाला आशीर्वादित केल्याशिवाय राहू शकत नाही, केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून प्रियानो, आज या सकाळच्या समय एकच महत्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे की परमेश्वराला प्रथम स्थान द्या, देवाला प्रथम स्थान द्या. आणि म्हणून आज आपण पाहणार आहोत उत्पत्ती याचा 29वा अध्याय. राहेल व लेया मिळवण्यासाठी याकोब लाबानाची सेवा करत आहे. आता मग 29वा अध्याय याचा पहिलं वचन. मग याकोब मार्गस्थ होऊन पूर्वेकडील लोकांच्या प्रदेशात जाऊन पोहोचला. तेथे त्याने पाहिले की तो एका शेतात एक विहीर त्याच्या दृष्टीस पडली. तिच्या आसपास शेरडा मेंढरांचे 3 कळप बसलेले होते, कारण त्या विहिरीचे पाणी काढून कळपास पाजित असत. त्या विहिरीच्या तोंडाशी धोंडा होता, तो मोठा होता. सर्व कळप तेथे जमल्यावर विहिरीच्या तोंडावरचा धोंडा लोटून मेंढरास पाणी पाजित आणि मग तो परत जागच्या जागी विहिरीच्या तोंडावर ठेवीत. याकोब त्यास म्हणाला, माझ्या बांधवांनो, तुम्ही कुठले? ते म्हणाले, आम्ही हारानातले. मग त्याने त्यास विचारले, नाहोराचा मुलगा लाबान याला तुम्ही ओळखता काय? ते म्हणाले, ओळखितो. तेव्हा त्याने म्हटले, तो बरा आहे काय? ते म्हणाले, बरा आहे. आणि ती पहा, त्याची मुलगी राहेल मेंढरे घेऊन इकडेच येत आहे. तो म्हणाला, पहा, अजून दिवस बराच आहे, जनावरे एकवट करण्याची वेळ झाली नाही, तर मेंढरास पाणी पाजा आणि चाराव्यास घेऊन जा. ते म्हणाले, तसे करता येत नाही. सर्व कळप एकवट झाल्यावर विहिरीच्या तोंडचा धोंडा लोटितात आणि मग आम्ही मेंढरास पाणी पाजित असतो. तो त्यांच्याशी बोलत आहे इतक्यात राहेल बापाची मेंढरे घेऊन आली, कारण ती मेंढरे चारीत असे. याकोबाने आपला मामा लाबान याची मुलगी राहेल आणि आपला मामा लाबान याची मेंढरे पाहिले. तेव्हा त्याने जवळ जाऊन विहिरीच्या तोंडावरचा धोंडा लोटून आपला मामा लाबान याच्या मेंढरास पाणी पाजले. मग याकोब राहेलीचे चुंबन घेऊन मोठ्याने रडला. याकोबाने राहेलीस सांगितले की मी तुझ्या बापाचा आप्त रिबेकाचा मुलगा आहे. तेव्हा तिने धावत जाऊन आपल्या बापास हे कळवले. लाबानाने आपला भाचा याकोब आल्याचे वर्तमान ऐकले. तेव्हा तो धावून त्या सामोर गेला आणि त्यास आलिंगन देऊन त्याने चुंबन घेतले आणि त्याने त्याला आपल्या घरी नेले. मग त्याने
लाबाना सर्व वृत्तांत कथन केला. तेव्हा लाबान त्यास म्हणाला, होय, तू खरोखर माझ्या हाडामासाचा आहे. याकोब त्याचपाशी महिनाभर राहिला. त्यानंतर लाबान त्यास म्हणाला, तू माझा आप्त म्हणून माझी चाकरी फुकट करावी की काय? तुझे वेतन काय ते मला सांग. लाबानास 2 मुली होत्या. वडील मुलीचे नाव लेया व धाकटी मुलीचे नाव राहेल. मग लेयाचे डोळे निस्तेज होते, पण राहेल बांधेने सुरेख व दिसावयास सुंदर होती. याकोबाची राहेलीवर प्रीती बसली होती, म्हणून तो म्हणाला, आपली धाकटी मुलगी राहेल हीचसाठी मी 7 वर्षे आपली चाकरी करीन. यावर लाबान म्हणाला, ती परक्या माणसाला देण्यापेक्षा तुला द्यावी हे बरे. तू मजपाशी राहा. तेव्हा याकोबाने राहेलीसाठी 7 वर्षे चाकरी केली. तिजवर त्याची प्रीती असल्यामुळे ती वर्षे त्याला केवळ थोड्या दिवसासारखी भासली. नंतर याकोब लाबानास म्हणाला की आता माझी मुदत भरली, माझी बायको मला द्या, म्हणजे मी तिचपाशी जाईन. मग लाबानाने तिथल्या सर्व लोका जमून मेजवानी दिली. संध्याकाळी असे झाले की त्याने आपली मुलगी लिया हिला त्याचकडे आणले. तेव्हा तो तिचपाशी गेला आणि लाबानाने आपली दासी जिल्पा ही आपली मुलगी लिया हिची दासी म्हणून तिला दिली. मग सकाळ झाली तेव्हा तो पाहतो तो लिया. मग तो लाबानास म्हणाला, आपण मस्जिद ही काय केले? मी राहिलीसाठी आपली चाकरी केली ना, मला का फसविले? त्यास लाबान म्हणाला, वडील मुलीच्या पूर्वी धाकटीला द्यावे अशी आमच्याकडे चाल नाही. हा सप्ताह पुरा होऊन दे, मग आम्ही तीही तुला देऊ. त्याबद्दल तुला आणखी 7 वर्षे माझी चाकरी करावी लागेल. याकोबाने तसे केले आणि तिचा सप्ताह पुरा केल्यावर त्याने त्याला आपली मुलगी राहेल बायको करून दिली. लाबानाने आपली दासी बिल्हा ही आपली मुलगी राहेल हिची दासी म्हणून तिला दिली. मग तो राहेलीपाशी गेला आणि लेयापेक्षा राहेलीवर त्याची अधिक प्रीती होती, म्हणून त्याने आणखी 7 वर्ष त्याचपाशी राहून त्याची चाकरी केली. आता बघा, ह्या ठिकाणी आपल्याला याकोबाच्या जीवनाचा वृत्तांत ह्या ठिकाणी आम्हाला दिसून येत आहे. ह्या सर्व गोष्टींमध्ये परमेश्वर त्याच्या शक्ती होता. परमेश्वराने त्याचं रक्षण आम्हाला त्या ठिकाणी केलेलं दिसत आहे. बघा, जेव्हा हारान या ठिकाणी याकोब आपला मामा लाबान याचपाशी गेला, तेव्हा पहा त्या ठिकाणी देवाने त्याचे सर्व जीवनातील प्रॉब्लेम सोडवलेले आम्हाला दिसत आहे. पहा, त्या ठिकाणी त्याने सर्व गोष्टी त्या आपला मामा लाबान याला त्या ठिकाणी सांगितलेला आम्हाला दिसत आहे. आणि मग तो त्या ठिकाणी राहत असताना त्याचा मामा लाबान म्हणाला की मजपाशी राहत असताना तू ह्या ठिकाणी फुकट काम करू नये, तर तुझं वेतन काय आहे? मग तो त्या ठिकाणी म्हणाला की तुमची मुलगी जी राहेल आहे तिच्यासाठी मी ह्या ठिकाणी 7 वर्ष काम करेल. आणि मग त्याने तिच्यावर अधिक प्रीती असल्यामुळे अधिक तिच्यावरती प्रेम असल्यामुळे त्याला ती 7 वर्ष काही भासली नाही. आणि मग त्याने सांगितल्याप्रमाणे त्याचा मामा लाबान याने त्या ठिकाणी मोठी मेजवानी दिली, लोकांना बोलवलं आणि त्यांचं त्या ठिकाणी लग्न करून दिलेलं आहे. आणि मग पहा, मग त्या रात्री त्या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे, राहिलीच्या ऐवजी त्याची जी मोठी बहीण होती लेया हिला त्या ठिकाणी पाठवलेलं आहे. सकाळी उठल्यानंतर बघतोय याकोब, तर त्या ठिकाणी तिची मोठी बहीण त्याला त्या ठिकाणी दिसलेली आहे. तो म्हणतो की मामा तुम्ही मला फसवलेले आहे. तो म्हणतो त्यावेळेस त्याचा मामा त्या ठिकाणी म्हणाला की आम्ही आमच्या देशामध्ये हा रीतिरिवाज नाही आहे. मोठ्या मुलीचं आधी लग्न त्या ठिकाणी करून दिल्या जात आहे. आणि मग पहा त्या ठिकाणी बघा, तो म्हणतो की ही पण तुला देऊन टाकेल. आणि मग त्याने आणखी 7 वर्ष
राहेलीसाठी त्या ठिकाणी चाकरी केली आणि मग 7 वर्षांनी राहेल देखील ही बायको झालेली आणि मग ह्या दोन्ही मुलींच्या बरोबर 2 दासी देखील त्या ठिकाणी लाबान आणि त्यांच्या सेवेसाठी त्या ठिकाणी दिलेलं दिसत आहे. आणि मग अशा रीतीने याकोबाने आपल्या आई वडिलांची त्या ठिकाणी आज्ञा पाळली. आपल्या आप्तातली आपल्या मामाची मुलगी त्यांनी त्या ठिकाणी बायका केलेल्या दिसत आहे. आणि त्यांनी आई बापाची आज्ञा पाळून त्या ठिकाणी देवाची देखील आज्ञा पाळल्यासारखं त्या ठिकाणी झालेलं आहे. तो परमेश्वराच्या सानिध्यात राहत असे. परमेश्वर त्याच्या संगती होता. परमेश्वराने त्याला समृद्ध केलं. परमेश्वराने त्याच्या प्रत्येक कामामध्ये यश दिलं. कारण जसा त्याचा बाप इसाहक देवाच्या संगती होता, देवाच्या आज्ञा पाळत होता, तसाच याकोब देखील ह्या ठिकाणी आम्हाला देवाच्या आज्ञा पाळत असताना दिसत आहे. तो त्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करीत असताना आम्हाला दिसत आहे. आणि म्हणून पहा, देवाने त्याला अधिक आणि अधिक आशीर्वादित केलं आणि त्याला त्या ठिकाणी 2 बायका आणि त्याचबरोबर त्यांची बायकांची सेवा करण्यासाठी 2 दासी देखील त्या ठिकाणी त्यांना मिळालेले आहेत. आणि पुढे आम्हाला याकोबाच्या संतती आम्हाला पाहायला मिळत आहे, ते आपण उद्या पाहूया. आणि मग या ठिकाणी आम्हाला दिसत आहे की याकोबाचं जीवन देवाने समृद्ध केलेलं आम्हाला दिसत आहे. आणि म्हणून प्रियानो, आज या सकाळच्या समय आम्हाला जर समृद्ध जीवन जगायचं असेल तर आम्हाला देवाची आज्ञा, आपल्या आईवडिलांची आज्ञा आम्ही निश्चित पाळली पाहिजे. आम्ही देवाच्या वचनानुसार चाललं पाहिजे. या जगामध्ये जगत असताना आम्ही ह्याच गोष्टी करत नाही. आम्ही आमच्या आईवडिलांच्या विरोधात जातो. आम्ही आमच्या आईवडिलांचं ऐकत नाही. आम्ही आमच्या आईवडिलांच्या आज्ञा पाळत नाही. परमेश्वराच्या आज्ञा पाळत नाही. आम्ही देवाचं वचन आम्ही आपल्या जीवनामध्ये नसतंय. आज आम्हाला देवाला वेळ द्यायला वेळ नाही आहे. आम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे चालत नाही. तर जगातील सर्व गोष्टी ज्या वाईट आहेत त्या आमच्या सर्व जीवनामध्ये भरलेल्या आहेत प्रियांनो. आणि मग असं एक वेळ येते की त्या वेळेस आम्ही संकटामध्ये असतो. आम्ही परमेश्वराचा धावा करत असतो, परंतु परमेश्वर आम्हाला त्या आमच्या प्रार्थनेचं उत्तर देत नाही. आणि म्हणून प्रियांनो, माझं ह्या सकाळच्या वेळेस एकच आव्हान आहे की आमचे परमेश्वराशी चांगले संबंध राहू द्या. परमेश्वराला वेळ द्या. देवाला वेळ द्या. देवाची प्रार्थना करा. ज्याने आकाश आणि पृथ्वी उत्पन्न केली तो देव पिता यहोवा, त्याचा पुत्र परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावावरती आम्ही विश्वास ठेवला पाहिजे. कारण तोच एक जिवंत देव आहे. त्यांनी ही सर्व आकाश आणि पृथ्वी निर्माण करून आमचा सर्व सांभाळ तो करत आहे. आमचे सर्व प्रॉब्लेम त्याने काढून टाकलेले आहे. आम्हाला त्या मृत्यूच्या दरीतून बाहेर काढलेलं आहे. त्या पापाच्या दलदलीतून बाहेर काढलेलं आहे आणि एक समृद्ध जीवन जगायला त्याने आम्हाला एक तयार करून दिलेलं आहे. आम्हाला स्वर्गाचं राज्य त्यांनी या सकाळच्या समय आम्हाला दिलेलं आहे. त्याबद्दल आपण त्याच्या नावाला धन्यवाद देऊया. आणि प्रियांनो, आपल्या जीवनामधील कोणतेही प्रॉब्लेम असू द्या, समस्या असू द्या, अडचणी असू द्या, त्या सोडवण्यासाठी परमेश्वर समर्थ आहे. देव समर्थ आहे. आणि म्हणून घाबरून जाऊ नका. जसं याकोबाच्या जीवनामध्ये खूप मोठी समस्या होती, देवाने ती सोडवली. त्याच्या संगती राहिला, त्याला पत्नी दिली. त्याच्या मामा लाबान या ठिकाणी त्याच्या मामाच्या घरी सेवा करत असताना देवाने त्याला सहकार्य केलं. देवाचा आशीर्वाद त्याच्या संगती होता. देवाचा आशीर्वादाची बरकत त्याच्यावरती उतरली आणि त्याला त्या ठिकाणी समृद्ध केलेलं आहे. प्रियांनो, जर आपल्याला याकोबासारखं समृद्ध व्हायचं असेल तर परमेश्वराच्या इच्छेने आम्ही चाललं पाहिजे. परमेश्वराच्या मार्गानुसार चाललं पाहिजे. देवाची आज्ञा आमच्या जीवनामध्ये आम्ही पाळली पाहिजे. आणि म्हणून या सकाळच्या वेळी एकच गोष्ट आहे, आम्ही देवाच्या इच्छेने आम्ही चाललं पाहिजे. देवा या छोट्याशा वचनाद्वारे तुम्हाला मला आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करू. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. या सकाळच्या म्हणण्यामध्ये तू आमच्या प्रत्येका संगती बोललास, त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभूजी, प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक तुझ्या विश्वासणाऱ्याला तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. प्रभूजी, या सकाळच्या समय आम्ही तुला अब्बा बापा म्हणून हाक मारत आहोत. आमच्या सर्व समस्या, सर्व अडचणी तुझ्या पवित्र सामर्थ्याने
ठिकाणी तू काढून टाकलेले आहेस, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत. प्रभू, जे आम्ही प्रत्येक जण आमचं जीवन तुला समर्पित करीत आहोत. प्रभू, आता आमच्या जीवनामध्ये तू ये. आमच्या जीवनातील निराशा तू काढून टाकले, आमच्या जीवनातील सर्व आजार काढून टाकले, आमच्या जीवनातील सर्व क्लेश काढून टाकले. प्रभू, तो आम्हाला उत्तम आरोग्य दिलं, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. प्रभू, आजच्या उपास प्रार्थना करण्यासाठी तू आम्हाला अधिक आणि अधिक शक्ती दे, सामर्थ्य दे. सर्व निराशा, सर्व आत्महत्येचे विचार, सर्व भयानक आजार येशूच्या नावामध्ये निघून जात आहे. आणि प्रभू, तो आम्हा प्रत्येकाला तू पूर्णपणे आरोग्य दिलंस, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. सर्व दुष्टात्म्यांनी लावलेल्या पीडा येशूच्या नावामध्ये निघून गेलेल्या आहेत, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. आज दिवसभरातील सर्व कामकाज प्रभू तू आशीर्वादित केलेलं आहे. प्रभू, तू आमच्या बरोबर आहेस, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. इथून पुढची वेळ का सर्व काही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून आहे, आमेन. प्रियांनो, आपल्याला जर प्रार्थनेची गरज आहे तर 9730301668 या क्रमांकावरती संपर्क करा. आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करीत आहोत. देव आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. आमेन, आमेन, आमेन.